या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण सदाशिव निवृत्ती घोडसे सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत। नमस्कार सर। नमस्ते सर। सर तुम्ही एस्केप कंपनीमध्ये काम करत आहात, तर ह्या औद्योगिक क्रीडा स्पर्धा या ठिकाणी चालू आहेत, तर या अनुषंगाने तुमचं सुद्धा भव्य दिव्य असं योगदान ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल? तुम्हाला लहानपणापासून कशी आवड लागली खेळाची? मी गेले 45 वर्ष या क्रीडा क्षेत्रात काम करतोय। एस्केपमध्ये 35 वर्ष सर्व्हिस केली। त्या 35 वर्षात देखील मी एस्केपच्या स्पोर्ट्स कमिटीवर काम करत होतो आणि इंडस्ट्रियल स्पोर्ट्स असोसिएशनवरही काम करतोय मी। त्याचप्रमाणे मी शिवाजी उदय मंडळ ही संस्था आहे चिंचवडला, त्या संस्थेचा सेक्रेटरी आहे, त्या संस्थेवरही काम करत आहे। तसेच बुद्धिबळ संघटना, कबड्डी असोसिएशन या संघटनांमध्येही काम करत असतो आणि या कामाचं चीज म्हणून मला महाराष्ट्र राज्य विकास परिषदेने उत्कृष्ट क्रीडा संघटक म्हणून मला पुरस्कार देऊन भाई वैद्य यांच्या हस्ते गौरवण्यात आलेले आहे। तसेच अण्णासाहेब मगर फाउंडेशनतर्फे क्रीडा संघटक म्हणून छगन भुजबळजी यांच्या हस्ते मला पारितोषिक देण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे बाहेरच्या संस्थेने माझा क्रीडा क्षेत्रात चांगलं काम संघटक म्हणून केल्याबद्दल गौरव केलेला आहे। सर तुम्ही वेटलिफ्टिंगमध्ये पण सहभाग घेतलेला आहे, तर त्या संदर्भात कशी प्रॅक्टिस होती आणि कोणत्या वेळेला आणि कोणत्या जिममध्ये तुम्ही प्रॅक्टिस करत? मी शालेय जीवनापासून ते कॉलेज जीवनात माझ्या 4 ते 5 खेळामध्ये मी भाग घेत होतो। शालेय जीवनात अनेक पारितोषिक मिळवलेले आहेत। तसेच मी कॉलेज जीवनात 4 गेमचा युनिव्हर्सिटी प्लेयर आहे। त्या 4 गेममध्ये वेटलिफ्टिंग, कुस्ती, कबड्डी आणि खो खो अशी 4 गेममध्ये मी युनिव्हर्सिटी प्लेयर आहे। दररोज मी सकाळी कॉलेजला जायचो, कॉलेजवरून गेल्यानंतर तिथे कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करायचो। त्यानंतर दुपारी 4 वाजता सातारा जिल्हा व्यायामशाळा तालीम संघ आहे, त्या तालीम संघात जाऊन कुस्तीचं प्रॅक्टिस करायचो। त्यानंतर घरी जाऊन नंतर संध्याकाळी 6 नंतर शिवाजी उदय म्हणून सातारला संस्था आहे, त्या संस्थेत मी कबड्डीचं प्रॅक्टिस करायचो आणि दररोज सकाळी 5 वाजता उठून अजिंक्य ताऱ्यावर दररोज मी पळण्यासाठी जात असे आणि पळत जाऊन तिथे मी 500 ते 1000 जोर मारून नंतर मी पळत खाली यायचो। अशा प्रकारे डेली प्रॅक्टिस केल्यामुळं मी सगळ्या खेळात प्रावीण्य मिळवत होतो। सर तुमचा सातारा जिल्हा हा एक महाराष्ट्र देशासाठी ऑलिम्पिक मेडल देणारा हा जिल्हा आहे। काशाबा जाधव सरांनी हेलसिंकी 1952 साली मेडल मिळवलं, तर साताऱ्यामधल्या कुस्तीच्या संदर्भात काय सांगाल सर? साताराची जे कुस्तीगीर संघ आहे तो अतिशय चांगला आहे। पोपट जाधव म्हणून आहेत, त्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेलं आहे आणि आता नवोदित खेळाडूही तयार होत आहेत। कुस्ती, कबड्डी यांचा चांगल्या प्रकारे तिथं विकास होत आहे। सर शाहू महाराज क्रीडांगण म्हणून त्या ठिकाणी आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? शाहू महाराजांचं क्रीडांगण कोल्हापूरला आहे। सातारला जे आहे ते शिवाजी उदय मंडळचं क्रीडांगण आहे, गांधी क्रीडा मंडळ म्हणून एक आहे आणि कृष्ण क्रीडा मंडळ अशी एक नावाजलेली 3-4 मंडळं आहेत, त्यांची क्रीडांगणं आहेत। सर तुमचं स्वतःच इथं ह्याच्या कबड्डी क्षेत्रामध्ये काय नॅशनल लेवलला तुम्ही खेळला? मी कबड्डीमध्ये नॅशनल लेवलला खेळलेलं आहे, त्यानंतर मी ऑल इंडिया लेवलला बरेचशा टुर्नामेंट खेळलेलं आहे, तसेच मी युनिव्हर्सिटीचेही टुर्नामेंट खेळलेलं आहे आणि सध्या मी शिवाजी उदय मंडळाचा तिथं कोचिंगचं काम करतो। माझ्या संघातर्फे नॅशनल लेवलला एक खेळाडू कुमार गटात सिलेक्ट झालेला आहे। यावर्षी ओपनच्या गटात एक कबड्डीसाठी खेळाडू सिलेक्ट झालेला आहे आणि यावर्षीच आम्ही खो खोची परत टीम चालू केलेली आहे, ती आता कुमार गटाची जाऊन अंडर 14 टीम मॅचेस खेळत आहे पुण्यात आणि स्केटिंग, बालगट, जिम्नॅस्टिक असे विविध उपक्रम आमच्या शिवाजी उदय मंडळातर्फे होत असतात।
शिवाजी उदय मंडळात आता कबड्डी ह्या नावाने जो पिक्चर येतोय तर त्याच्याही काही चित्रपट अभिनेते प्रॅक्टिस करतात, तर त्याचा काय अनुभव सांगाल सर? माझ्याकडे दररोज ते संध्याकाळी 7-7:30ला मुलं येतात, 8 ते 10 मुलं असतात. तर त्यांना मी सांगितलेलं आहे, तुम्ही या, तुम्हाला काय मार्गदर्शन पाहिजे असेल त्या पद्धतीने मी तुम्हाला मार्गदर्शन करेन आणि तुम्हाला काय सवलती सोयी पाहिजे असतील त्या सांगा, त्याप्रमाणे आम्ही त्यांना सवलती देतो. त्यांना क्रीडांगणासाठी प्रॅक्टिससाठी क्रीडांगण देतो आणि अशा प्रकारे ती लोक दररोज येतात, सराव करतात आणि जातात. धन्यवाद सर. या ठिकाणी औद्योगिक क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने या ठिकाणी आपली मुलाखत झाली, वेळ दिला आपण, त्याबद्दल आपला आभारी आहे. धन्यवाद सर. आपण माझी